आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 4 जानेवारी 2026. विषय: देव. सोनेरी मजकूर. नीतिसूत्रे. परमेश्वराच्या नावात खूप शक्ती आहे. तो बळकट बुरुजाप्रमाणे आहे. चांगले लोक त्यांच्याकडे जाऊ शकतात आणि सुरक्षित होतात. उत्तरदायी वाचन. अनुवाद. आज, मी दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळल्यात तर तुमचा देव परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उच्चस्थानी नेईल. तुमचा देव परमेश्वर याचे ऐकलेत तर तुम्हाला हे आशीर्वाद मिळतील. तुम्हाला तुमच्या नगरात आणि शेतात परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील. परमेश्वराच्या आशीर्वादाने तुम्हाला भरपूर मुलेबाळे होतील. त्याच्या आशीर्वादाने तुमची भूमी सफल होईल. तुमच्या पाळीव प्राण्यांना परमेश्वराच्या आशीर्वादाने भरपूर पिल्ले होतील व या वासरा करडांवर परमेश्वराचे आशीर्वाद राहतील. तुमच्या धान्याच्या टोपल्या आणि पिठाच्या पराती परमेश्वराच्या आशीर्वादाने सदोदित भरलेल्या राहतील. तुम्ही आत याल आणि बाहेर जाल तेव्हा तुम्हाला सदा सर्वकाळ परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवलेत आणि त्याच्या आज्ञा पाळल्यात तर आपल्या वचनाला जागून तो तुम्हाला आपली पवित्र प्रजा करून घेईल. धडा उपदेश. बायबलपासून. स्तोत्रसंहिता. हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते, त्याचप्रमाणे देवा माझा आत्मा तुझ्यासाठी तहानेला आहे. माझा आत्मा जिवंत देवासाठी तहानेला आहे. रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे. सर्व वेळ माझा शत्रू थट्टा करून म्हणत आहे, कुठे आहे तुझा देव? दररोज व रात्रीही परमेश्वर त्याचे खरे प्रेम दाखवतो म्हणून माझ्याजवळ त्याच्यासाठी एक गीत आहे व एक प्रार्थना आहे. मी इतका दुःखी का आहे? मी इतका खिन्न का आहे? मी देवाच्या मदतीची वाट बघितली पाहिजे. त्याची स्तुती करण्याची संधी मला पुन्हा मिळेल. तो मला वाचवेल. उत्पत्ती. राजाच्या शत्रूंना डांबण्यासाठी एक तुरुंग होता. तेव्हा पोटिफराने योसेफाला त्या तुरुंगात टाकले. योसेफ त्या तुरुंगात राहिला, परंतु परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि योसेफावर परमेश्वराची दया सतत राहिली. उत्पत्ती. 2 वर्षानंतर फारो राजाला स्वप्न पडले, ते असे की तेव्हा प्यालेबरदाराला योसेफाची आठवण आली. तो फारोस म्हणाला, तेथे कोणी इब्री तरुण आमच्याबरोबर कैदेत होता. त्यांचे स्पष्टीकरण केले आणि त्याने आमच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला व उलगडा केला. मग फारोने योसेफाला तुरुंगातून आणण्यास बोलावणे पाठवले. तेव्हा गारद्यांनी योसेफाला ताबडतोब तुरुंगातून बाहेर आणले. मग फारो योसेफास म्हणाला, मला स्वप्न पडले आहे, परंतु त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की जो कोणी तुला स्वप्न सांगतो तेव्हा तू लगेच स्वप्नांचा अर्थ सांगतोस. योसेफ म्हणाला, मी माझ्या कौशल्याने किंवा हुशारीने स्वप्नांचा अर्थ सांगतो असे नाही, तर केवळ देवालाच हे सामर्थ्य आहे आणि तो देवच फारोच्या स्वप्नांचा अर्थ सांगेल. मग योसेफ फारोला म्हणाला, महाराज, या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकसारखाच आहे. लवकरच काय होणार आहे हे देव आपणास सांगत आहे. फारो राजाला ही कल्पना फार चांगली वाटली व पटली, तसेच त्याच्या सर्व सेवकांनी एकमताने तिला संमती दिली. फारोने म्हटले,
योसेफापेक्षा अधिक चांगला व योग्य दुसरा कोणी पुरुष सापडेल काय? देवाचा आत्मा त्याच्यात असल्यामुळे त्याला शहाणपण येते. तेव्हा फारो योसेफास म्हणाला, देवाने तुला या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत, म्हणून तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. म्हणून मी तुला या देशाचा मिसरचा अधिपती म्हणजे सर्वात उच्च अधिकारी म्हणून नेमतो. सर्व लोक तुझ्या सर्व आज्ञा पाळीतील. यशया, माझ्या पुढील प्रश्नांना उत्तरे द्या. पूर्वेकडून येणाऱ्या माणसाला कोणी उठविले? चांगलुपणा त्याच्याबरोबर आहे. तो त्याच्या तलवारीच्या जोरावर राष्ट्रांना पराभूत करतो, मग त्यांची जणू माती होते. तो तीर सोडतो आणि राजांना जिंकतो. या गोष्टी कोणी घडवून आणल्या? हे कोणी केले? सुरुवातीपासून लोकांना कोणी बोलाविले? मी, परमेश्वराने या गोष्टी केल्या. आरंभापासून मी म्हणजे परमेश्वर आहे. आरंभापूर्वीही मी येथे होतो आणि सर्व संपल्यावर मीच येथे असेन. परमेश्वर म्हणतो, इस्रायल, तू माझा सेवक आहेस. याकोब, मी तुझी निवड केली. तू अब्राहामच्या वंशातील आहेस आणि अब्राहामवर प्रेम केले. पृथ्वीवर खूप लांब, दूरच्या देशात होतास, पण मी तुला बोलाविले व सांगितले, तू माझा सेवक आहेस. मी तुझी निवड केली आणि मी कधीच तुझ्याविरुद्ध गेलो नाही. काळजी करू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस. मी तुझा देव आहे. मी तुला मदत करीन. मी माझ्या चांगलुपणाच्या उजव्या हाताने तुला आधार देईन. मी परमेश्वर तुझा देव आहे. मी तुझा उजवा हात धरतो आहे. मी तुला सांगतो, घाबरू नकोस, मी तुला मदत करीन. मार्क, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची सुरुवात. संध्याकाळ झाली आणि सूर्य अस्ताला गेल्यावर त्यांनी सर्व आजारी लोकांस आणि भूतांनी पछाडलेल्या लोकांस त्याच्याकडे आणले. तेव्हा सर्व शहर घरापाशी दारापुढे जमा झाले. त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भूते काढली. पण त्याने भूतांना बोलू दिले नाही, कारण ती त्याला ओळखत होती. योहान. मग येशू वलांडण सणाच्या अगोदर 6 दिवस असताना बेथानीस आला. येशूने ज्याला मेलेल्यातून उठविले होते तो लाजर तेथे होता. आता सणाच्या वेळी उपासनेसाठी जे लोक वर गेले होते त्यांच्यात काही ग्रीक होते. येशू त्यांना म्हणाला, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. जो कोणी माझी सेवा करतो त्याने मला अनुसरले पाहिजे. जेथे मी असेन तेथे माझे सेवकही असतील. जो माझी सेवा करतो त्याचा सन्मान माझा पिता करील. पित्या, तुझे गौरव कर. तेव्हा आकाशातून वाणी झाली की, मी त्याचे गौरव केले आहे व पुन्हाही त्याचे गौरव करीन. जो जमाव तेथे होता त्याने हे ऐकले व म्हटले. गडगडाट झाला. दुसरे म्हणाले, देवदूत त्याच्याशी बोलला. येशू म्हणाला, हा आवाज तुमच्यासाठी होता, माझ्यासाठी नव्हे. योहान. फिलिप येशूला म्हणाला, प्रभू, आम्हाला पिता दाखवा, एकडेच आमचे मागणे आहे. येशूने त्याला म्हटले, फिलिप्पा, मी इतका वेळ तुमच्याजवळ असताना तू मला ओळखले नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. तर मग आम्हाला पिता दाखव असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये आहे व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या माझ्या स्वतःच्या नाहीत, तर माझ्यामध्ये जो पिता आहे तो स्वतः कामे करतो. मी पित्यामध्ये आहे व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास धरा. नाहीतर मी केलेल्या कामावरून तरी माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खरे सांगतो, मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्यापेक्षाही मोठी कामे करील, कारण मी पित्याकडे जातो. आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने माझ्याजवळ मागाल ते मी करीन, यासाठी की पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे.
करिंथकरांस. कारण देव, जो म्हणाला, अंधारातून प्रकाश होवो, त्याने तो प्रकाश आमच्या अंतःकरणात ख्रिस्ताच्या चेहऱ्यात देवाच्या गौवाच्या ज्ञानात दाखवावा. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. जीवन, सत्य आणि प्रेम हे सर्व शक्तिमान आणि सदैव उपस्थित आहेत. जेव्हा मनुष्य देवाच्या नियंत्रणाखाली असतो, जो सर्व गोष्टी समजतो, तेव्हा मनुष्याला माहीत असते की देवासोबत सर्व काही शक्य आहे. आजारी लोकांना बरे करणाऱ्या या जिवंत सत्याचा एकमेव मार्ग ख्रिस्त येशूने शिकवलेल्या आणि दाखवलेल्या दैवी मनाच्या विज्ञानात आढळतो. प्रश्न: ख्रिश्चन विज्ञानाच्या आकलनात मी सर्वात वेगाने कशी प्रगती करू शकतो? उत्तर: अक्षराचा सखोल अभ्यास करा आणि आत्म्याला आत्मसात करा. ख्रिश्चन विज्ञानाच्या दैवी तत्वाचे पालन करा आणि ज्ञान, सत्य आणि प्रेमात स्थिर राहून देवाच्या आज्ञांचे पालन करा. मनाच्या विज्ञानात तुम्हाला लवकरच हे कळेल की चूक चुकीचा नाश करू शकत नाही. तुम्हाला हे देखील कळेल की विज्ञानात एका मर्त्यातून दुसऱ्या मर्त्याकडे वाईट सूचनांचे हस्तांतरण होत नाही. कारण फक्त एकच मन आहे आणि हे सदैव उपस्थित सर्वशक्तिमान मन मनुष्याद्वारे प्रतिबिंबित होते आणि संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करते. तुम्हाला कळेल की ख्रिश्चन विज्ञानात पहिले कर्तव्य म्हणजे देवाचे पालन करणे, एक मन असणे आणि दुसऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करणे. आपण सर्वांनी हे शिकले पाहिजे की जीवन हे देव आहे. स्वतःला विचारा, मी असे जीवन जगतो आहे जे परम चांगल्याकडे जाते का? मी सत्य आणि प्रेमाची उपचार शक्ती प्रदर्शित करत आहे का? जर तसे असेल, तर मार्ग परिपूर्ण दिवसापर्यंत उजळ होईल. देवाची समज माणसाला काय आणते हे तुमची फळे सिद्ध करतील. देवाने तुम्हाला पापापेक्षा श्रेष्ठ बनवले आहे आणि तो मानवावर राज्य करतो म्हणून स्वतःला पापापेक्षा श्रेष्ठ मानणे हे खरे शहाणपण आहे. पापाची भीती बाळगणे म्हणजे प्रेमाची शक्ती आणि देवाशी माणसाच्या संबंधातील दैवी विज्ञानाचा गैरसमज करणे, त्याच्या सरकारवर शंका घेणे आणि त्याच्या सर्वशक्तिमान काळजीवर अविश्वास ठेवणे. आजारपण आणि मृत्यूपेक्षा स्वतःला श्रेष्ठ मानणे तितकेच शहाणपणाचे आहे आणि ते दैवी विज्ञानानुसार आहे. जेव्हा तुम्ही देवाला पूर्णपणे समजून घेता आणि ते त्याच्या निर्मितीचा भाग नाहीत हे जाणता तेव्हा त्यांना घाबरणे अशक्य आहे. जोपर्यंत आजारी व्यक्तीला सत्याने योग्यरित्या भेटले नाही आणि योग्यरित्या पराभूत केले नाही तोपर्यंत आजारी व्यक्ती कधीही जिंकली जात नाही. जर देव आजारी लोकांना बरे करत नाही, तर ते बरे होत नाहीत. कारण कोणतीही कमी शक्ती असीम सर्व शक्ती इतकी नाही. परंतु देव, सत्य, जीवन, प्रेम, नीतिमानांच्या प्रार्थनेद्वारे आजारी लोकांना बरे करतो. प्रार्थनेचे हेतू काय आहेत? आपण स्वतःला चांगले बनवण्यासाठी प्रार्थना करतो की आपले ऐकणाऱ्यांना लाभ देण्यासाठी, अनंताला ज्ञान देण्यासाठी की मानवांनी आपले ऐकावे म्हणून? प्रार्थना केल्याने आपल्याला फायदा होतो का? हो. नीतिमत्तेची उपासना करण्याची इच्छा आपल्या पित्याकडून आशीर्वादित होते आणि ती आपल्याकडे रिकामी परत येत नाही. जर आपण गुप्तपणे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उत्सुक आणि उघडपणे प्रयत्नशील नसलो, तर आपल्या प्रार्थना व्यर्थ पुनरावृत्ती आहेत, जसे की मूर्तिपूजक वापरतात. जर आपल्या विनंत्या प्रामाणिक असतील, तर आपण जे मागतो त्यासाठी आपण परिश्रम करतो,
आणि आपला पिता जो गुप्तपणे पाहतो तो आपल्याला उघडपणे बक्षीस देईल. आपल्या इच्छांच्या केवळ सार्वजनिक अभिव्यक्तीमुळे त्या वाढू शकतात का? विचारांपेक्षा शब्दांनी आपल्याला सर्वशक्तिमान कान लवकर मिळतात का? प्रार्थना प्रामाणिक असली तरी आपण त्याला किंवा आपल्या सहकार्यांना त्याबद्दल सांगण्यापूर्वीच देवाला आपली गरज कळते. येथून भाषांतर करा. जर आपण प्रामाणिकपणे, शांतपणे आणि नम्रपणे इच्छा जपली तर देव तिला आशीर्वाद देईल आणि आपल्या खऱ्या इच्छा शब्दांच्या प्रवाहाने भरून जाण्याचा धोका कमी होईल. ख्रिश्चन विज्ञानाचे परिणाम जितके जाणवतात तितके दिसत नाहीत. ते सत्याचा स्वतःहून उच्चारलेला, स्थिर, लहान आवाज आहे. आपण एकतर या उच्चारापासून दूर जात आहोत, किंवा आपण ते ऐकत आहोत आणि वर जात आहोत. जोपर्यंत माणसाची सुसंवाद आणि अमरत्व अधिक स्पष्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला देवाची खरी कल्पना मिळत नाही. आणि शरीर त्याचे नियंत्रण काय करते ते प्रतिबिंबित करेल, मग ते सत्य असो वा चूक, समज असो वा श्रद्धा, आत्मा असो वा पदार्थ. म्हणून आता स्वतःला त्याच्याशी परिचित करा आणि शांती मिळवा. जागृत, सावध आणि जागरूक रहा. मार्ग सरळ आणि अरुंद आहे. जो देव हा एकमेव जीवन आहे हे समजून घेण्याकडे नेतो. हे देहाशी युद्ध आहे, ज्यामध्ये आपण पाप, आजार आणि मृत्यूवर विजय मिळवला पाहिजे, येथे किंवा नंतर. निश्चितच आपण आत्म्याच्या ध्येयापर्यंत किंवा देवातील जीवनापर्यंत पोहोचण्यापूर्वी योग्यरित्या जगण्याचा उद्देश आणि प्रेरणा आता मिळू शकते. हा मुद्दा जिंकला. तुम्ही जशी सुरुवात करायला हवी तशी सुरुवात केली आहे. तुम्ही ख्रिश्चन विज्ञानाच्या अंकगणिताच्या सारणीपासून सुरुवात केली आहे. आणि चुकीच्या हेतूशिवाय काहीही तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकत नाही. खऱ्या हेतूने काम करणे आणि प्रार्थना करणे तुमचा पिता मार्ग उघडेल. तुम्हाला सत्याचे पालन करू नये म्हणून कोणी अडथळा आणला? जेव्हा मनुष्य एकापेक्षा जास्त मन, एकापेक्षा जास्त देव आहेत हा भ्रम सोडून देतो, तेव्हा देवाच्या प्रतिमेत मनुष्य प्रकट होईल आणि हा शाश्वत मनुष्य त्या प्रतिमेत कोणताही भौतिक घटक समाविष्ट करणार नाही. भौतिक, सैद्धांतिक जीवन आधार अस्तित्वाचा गैरसमज असल्याचे आढळून आल्याने मनुष्याचे आध्यात्मिक आणि दैवी तत्व मानवी विचारांवर उदयास येते आणि त्याला, लहान मूल जिथे होते तिथे, घेऊन जाते. अगदी नवीन जुन्या कल्पनेच्या जन्मापर्यंत, अस्तित्वाच्या आध्यात्मिक भावनेपर्यंत आणि जीवनात काय समाविष्ट आहे याकडे. अशा प्रकारे संपूर्ण पृथ्वी सत्याने प्रकाशाच्या पंखांवरून रूपांतरित होईल, चुकीच्या अंधाराला दूर करेल. मानवी विचाराने स्वतःला लादलेल्या भौतिकतेपासून आणि बंधनातून मुक्त केले पाहिजे. दैवी तत्व आणि कल्पना आध्यात्मिक सुसंवाद निर्माण करतात, स्वर्ग आणि अनंत काळ. सत्याच्या विश्वात पदार्थ अज्ञात आहे. तेथे त्रुटीची कोणतीही कल्पना प्रवेश करत नाही. दैवी विज्ञान, देवाचे वचन, चुकीच्या चेहऱ्यावरील अंधाराला म्हणते, देव सर्वस्व आहे, आणि सदैव उपस्थित असलेल्या प्रेमाचा प्रकाश विश्वाला प्रकाशित करतो. म्हणूनच शाश्वत आश्चर्य की अनंत जागा देवाच्या कल्पनांनी भरलेली आहे. असंख्य आध्यात्मिक स्वरूपात त्याचे प्रतिबिंब पडते. मनुष्य आणि त्याचा निर्माता दैवी विज्ञानात परस्पर संबंधित आहेत आणि खरी जाणीव ही केवळ देवाच्या गोष्टींची जाणीव असते. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये.
माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.